आज आषाढी एकादशी. टाळ चिपळ्यांचा नाद आणि मनापासून गायलेली ही भजनं कीर्तनं ऐकून मन प्रफुल्लित होत आहे ना. ही भजनं काही एखाद्या मंदिरातील नाही आहेत, तर चक्क मुंबईतील लोकल ट्रेनच्या डब्यात रंगली आहेत. निमित्त अर्थातच आषाढी एकादशीचं. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं तर दूरची गोष्ट, पण साधं जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे देखील अनेक चाकरमानी मुंबईकरांसाठी अशक्य असतं. कारण ऑफिसमधून घरी जाईपर्यंतच इतका उशीर होतो की एखाद्या मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणं शक्यच होत नाही. मग अशा वेळी मुंबईकरांनीच उत्तम पर्याय शोधलाय. विठ्ठलापर्यंत पोहोचण्यासाठी मंदिरच गाठावं लागतं असं नाही. मुंबईच्या लोकलमध्ये रोज एक वेगळीच पंढरी फुलते. लोकलच्या प्रवासात प्रवाशांची अनेक भजनी मंडळं, कीर्तन मंडळं आपसुकच बनली आहेत. रोज सकाळी जाताना टाळांच्या ठेक्यावर, चिपळ्यांच्या नादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात ट्रेनमध्ये अभंग, भक्तिगीत, संतांच्या ओव्या रंगतात. आषाढी एकादशी निमित्त तर लोकल ट्रेनच्या डब्यात भक्तीला जणू भरता येतं. प्रत्येक डबा जणू छोटेखानी दिंडी बनतो. प्रत्येक प्रवासी वारकरी बनतो आणि विठ्ठल नामाच्या गजरात धावणारी ही लोकल पंढरपूर न गाठताही प्रत्येकाच्या मनात पांडुरंगाचं दर्शन घडवून जाते. भजनांच्या स्वरांनी लोकलचा गोंधळ विसरला जातो. गर्दीचा ताण हलका होतो. चेहऱ्यावरील थकवा विरघळतो. प्रवास हा केवळ एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकापर्यंतचा राहत नाही, तर तो मनाला भक्तीकडे नेणारा प्रवास बनतो. या भजन कीर्तनातून मुंबईकरांना मानसिक समाधान मिळतं, आत्मिक बळ मिळतं आणि दैनंदिन संघर्षाला सामोरं जाण्याची नवी ऊर्जा मिळते. ट्रेनमधील वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये समरसता, बंधुता वाढीस लागते. विठ्ठल नामाचा आधार त्यांच्या जगण्याला जणू नवा अर्थ देतो. जय गणेश रेल्वे प्रवासी भजन मंडळ बोरवलीवरून 9:01 ची ही लोकल सुटते. आज आषाढी एकादशी निमित्त बोरवली ते चर्चगेट अशी दिंडी निघालेली आहे. आता आपण चर्चगेट स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आता चर्चगेट स्टेशनला रिंगण सोहळा पार पडेल आणि ह्या रिंगण सोहळ्यामध्ये सर्व आपण जे भाविक आहोत ते आनंदाने आणि उत्साहाने त्या रिंगण सोहळ्यात आपण सहभागी होणार आहोत. रामकृष्ण हरी.